संपूर्ण भारतामध्ये कॅन्सरचा विचार केल्यास गर्भाशयाच्या पिशवीच्या कॅन्सरचा दुसरा क्रमांक लागतो. प्रामुख्याने हा कॅन्सर HPV ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूमुळे होतो. त्यामुळे भारत सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने या कॅन्सरच्या विरोधात लढण्यासाठी प्रतिबंधात्मक म्हणून HPV ही लस वापरण्यास सुरुवात केलेली आहे. या अनुषंगाने माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या मोहिमेचा शुभारंभ देशामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा माननीय उपमुख्यमंत्री, माननीय आरोग्यमंत्री, माननीय आरोग्य राज्यमंत्री यांच्या समवेत महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 8 मार्च रोजी या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. त्यानुसार ही मोहीम आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे. या मोहिमेअंतर्गत 14 वर्ष पूर्ण झालेल्या व 15 वर्ष पूर्ण नसणाऱ्या या 1 वर्ष वयोगटातील सर्व मुलींना ही लस मोफत दिली जाणार आहे. ही लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या साधारण 1% असते. त्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण भागामध्ये 35,000 मुलींना ही लस मोफत दिली जाणार आहे. HPV ही लस प्रामुख्याने क्वाड्रिव्हॅलंट HPV व्हॅक्सिन असणार आहे. त्याचं नाव गार्डासिल 4 हे आहे आणि ही लस अर्धा ml डाव्या दंडावर दिली जाईल. या लसीमुळे शक्यतो कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. यापूर्वी जगामध्ये जवळजवळ 60 देश या लसीचा वापर करत आहेत. आपल्याही देशामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये 2008 पासून ही लस वापरली जाते. या लसीची किंमत साधारणतः बाजारभावानुसार 4,000 रुपये आहे. तरी सर्व पालकांनी आणि किशोरवयीन मुलींनी ही लस घेण्यासाठी स्वतःहून पुढे यावे आणि या लसीचा फायदा घ्यावा. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, सर्व ग्रामीण रुग्णालयामध्ये, उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणि जिल्हा रुग्णालयामध्ये दर सोमवार, बुधवार आणि गुरुवार हे आठवड्यातील 3 दिवशी या लस देण्यासाठी कॅम्पचं आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळांना संपर्क केला जाईल. त्याचबरोबर ज्या शाळाबाह्य मुली आहेत त्यांच्यासाठी महिला बाल कल्याण विभागाशी संपर्क करून ICDSच्या मार्फत त्या मुलींची यादी आरोग्य विभागाकडे प्राप्त करून घेण्यात येईल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्याच्यावरच्या सर्व आरोग्य संस्थांमध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे. तरी मी सर्व पालकांना आणि मुलींना असे आवाहन करतो की गर्भाशयाच्या पिशवीच्या कॅन्सरपासून प्रतिबंध करण्यासाठी ही लस अतिशय महत्त्वाची आहे. तरी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता आपण या लसीचा लाभ घ्यावा असं मी आपणा सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद.